आज आहे होळी, तर त्यामुळे ना सकाळी सकाळी अंगदला मी रंगवून ठेवलेलं होतं कम्प्लिटली. आणि आज त्याची म्हणजे 1.5 वर्षाचं होईल, पहिल्यांदा तो होळी खेळणार आहे. हॅलो, नमस्ते मंडळी, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पुन्हा माझ्या लिटिल वर्ल्ड या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. बरं, आजचा व्हिडिओ आहे ना, तर तो एक म्हणजे डेली ब्लॉग आहे, तर तो मी बनवणार आहे. कारण ना खूप दिवसापासून मी विचार करत होती डेली ब्लॉग आहे तर तो बनवूया, पण होतच नव्हता. कारण मध्ये 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 मी शॉर्ट म्हणजे जे व्हिडिओ आहेत तर ते टाकत होते, पण त्याच्यामध्ये व्ह्यूज वगैरे जास्त येत नव्हते. स्टार्टिंग यायला लागले, पण मी चॅनल चेंज केला होता, तर त्यामुळे व्ह्यूज आहेत तर ते कमी कमी व्हायला लागले. मग त्यामुळे माझं मन असं झालं की अरे यार, काहीच वेळ उपयोग होत नाही आहे यार व्हिडिओ वगैरे बनवून. सो नंतर मी विचार केला की आपण जर असंच जर करत राहिलं की व्हिडिओ अपलोडच करत नाही आहे आणि आपण विचार करतोय की न्यू सबस्क्रायबर आहेत तर ते वाढावे, व्ह्यूज आपले वाढावे, तर असं होणार नाही ना. तर त्याच्यासाठी मी म्हटलं की आता डेली व्हिडिओ आहे तर तो अपलोड करायला पाहिजे. सो आज मी माझा जो डेली ब्लॉग आहे तो फर्स्ट टाईम मी लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड करणार. आज आहे होळी, तर त्यामुळे ना सकाळी सकाळी अंगदला मी रंगवून ठेवलेलं होतं कम्प्लिटली. आणि आज त्याची म्हणजे 1.5 वर्षाचं होईल, पहिल्यांदा तो होळी खेळणार आहे. कारण जेव्हा लहान होता तर त्या वेळा खेळू शकत नव्हता, आणि आज फर्स्ट टाईम. आणि जेव्हा तो गेल्या वर्षी तर तो 4-5 महिन्याचा वेगळंच असेल या वेळेला, आणि आत्ता 18 मंथचा कंप्लीट झालेला आहे. तर त्यामुळे त्याला चालता येतंय, खेळतोय, स्वतः उड्या बिड्या मारू शकतो. तर त्यामुळे त्याला मजा वाटते ह्या सर्व गोष्टींची. अरे इकडे कर, इकडे बघ. झाली होळी तुझी? झाली होळी, होळी झाली. होळी खेळून झाली आणि आली किचनमध्ये. मला आज बनवायची होती मोड आलेल्या कडधान्यांची उसळ. त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो आहे तर तो चिरून घेतला बारीक बारीक. आणि जे कढीपत्ता जो मला ॲड करायचा होता तर तो माझ्या गावावरतून आला होता. जो माझा भाऊ आला होता तर तेव्हा घेऊन आला होता. आणि नॉर्मल फोडणी देतात तसं मी ही उसळ बनवलेली. पण सांडेल ना धर बघ काय करतोय धर. खा 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 आकर खा अंगद खा 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 खातो. ह्याला ना ह्या सर्व गोष्टी आहेत ना स्वतःच करायच्या. असं आता पण नाश्ता करायला दिलेला आहे, आजोबा भरवू देत, पण त्याला स्वतःहून खायचं आहे स्वतःच्या हाताने, चमच्याने. तर ते पण इथे ना थोडी आम्ही ना चहा घेणार आहोत आता. कारण खूप वेळ झालेला आहे, जवळजवळ म्हणजे 10:30 वाजायला आलेले आहेत. आणि सगळं जेवणाची तयारी चालू झाली आहे, कारण माझी इव्हिनिंग शिफ्टसुद्धा आहे. फटाफट जेवण पण करायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळं आवडून मला निघायचं आहे त्यासाठी. आणि त्याने चहा बनवतो, चहा घेतो आता. आजपासून उडीद डाळचे आम्ही वडे बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी ते असं साधं म्हणजे मिश्रण आहे, उडीद डाळचं तसं बनवून घेतलेलं आहे. आज होळी आहे तर त्याच्यामुळे ना सगळीकडे स्पीकर्स वगैरे लागलेले आहेत. तर त्यामुळे ना माझा आवाज कमी आणि बाहेरचा स्पीकरचा आवाज आहे तर तो जास्त असं वाटत असेल. मला तर असंच वाटतंय, कारण मी जेव्हा व्हिडिओ बनवायला जाते तर त्यावेळेला विंडो वगैरे मला सगळं आहे ना तर ते बंद करायला लागते. तरी पण मध्ये मध्ये आवाज येतोय, तो प्लीज इग्नोर करा. कोणतीही गोष्ट आहे ना तर ती नव्याने आपण करत असतो ना तर त्यावेळेला ना आपल्याला खूप मजा वाटत असते. जसं मी सगळ्यांचे ना यूट्यूबरचे व्हिडिओ बघते की असे व्हिडिओ बनवतात, डेली व्लॉग कसे असतात, शॉर्ट्स व्हिडिओ कसे असतात, थंबनेल त्यांचे कसे असतात. पण मला कधी जमत पण नाही तर त्या गोष्टी. कारण मी पण सुरुवात करते अजूनसुद्धा. मी अजून प्रॉपर काय शिकलेली नाही या सर्व गोष्टी. पण जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टी आपण करू तर त्यावेळेला आपल्याला कळतात असं मला तरी वाटतं. आणि म्हणून मी सुद्धा माझे चॅनल आहे तर ते मी गेल्या वर्षी ओपन केले, पण ओपन करून मी त्याचा यूज काय जास्त करत नव्हते. पण ह्या 2-3 महिन्यामध्ये मी स्टार्टिंग केली आणि शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. व्ह्यूज येतात का वगैरे हे सगळं चेक करून. पण आता म्हटलं की आपण आहे तर तो पुढे घेऊन जाऊया.
प्रत्येक गृहिणीला ना असंच वाटत असतं की किचन आहे ना आपलं, तर ते व्यवस्थित असलं पाहिजे. कुठलाही रूम नसेल व्यवस्थित ना तरी पण चालेल, पण किचन हे व्यवस्थित असलंच पाहिजे. तिथे पसारा वगैरे, भांड्यांचा वगैरे पसारा किंवा अदर भांडी वगैरे कट्टावरती वगैरे अस्ताव्यस्त टाकलेले वगैरे असं नसलं पाहिजे. आणि जेव्हा सकाळी आपण ना किचनमध्ये येतो ना, तर त्यावेळेला किचन एकदम व्यवस्थित असलं पाहिजे असं वाटतं. आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतच असेल की मी उद्याची भाजी काय बनवू, उद्याचं जेवण काय बनवायचं, असं प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडत असेल. मला पण पडतो असा प्रश्न. आणि असं ना प्रिपेअर्डनेस ठेवला ना तर आपला वेळ पण दुसऱ्या दिवशी कमी वाचतो. कारण सकाळी लादी वगैरे पुसायची असते, कचरा काढायचा असतो, लहान मुलांचं जर असेल कोणाचं तर त्याला सांभाळणं, त्याचा नाश्ता विष्टा करायचा असेल, सगळ्या गोष्टी सांभाळून कराव्या लागतात. आज ना मी पुरणपोळी बनवणार आहे. काल पण बनवली होती, पण काल मैद्याच्या पिठाची बनवली होती आणि आज चपात्या पण करायच्या आहेत आणि कालचं सारण आहे तर ते पण राहिलं होतं. तर त्याचं म्हटलं की आज पुरणपोळी पण बनवून टाकूया त्याच्या आणि थोड्याशा चपात्या पण करून घेऊया. हे चपातीचं पीठ आहे तर ते मी मळून घेतलेलं आहे आणि हे सारण पण आहे जे मी काल बनवलं होतं तर तेच आहे. बनवूया आता अभिने ना उडदाचे वडे आहेत तर ते तळायला सुरुवात केलेली आहे. आणि घरी असताना तुम्हाला हेल्प करतच असतो जेवण बनवण्यासाठी. ॲक्च्युली मी ना पुरणपोळी बनवताना ना एक पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती लाटणार आहे पुरणपोळी, कारण दोन्ही साईडने चिपकू नये तर त्याच्यासाठी. आणि पीठ पण यूज करणार आहे. नॉर्मली चपातीचं पीठ आहे तर ते मी यूज केलेलं आहे. नॉर्मली मैद्याचं पण पीठ यूज करतात, पण काल मी यूज केले होते तर ते पण काही लोक आहेत ना मैद्याचं पीठ आहेत ना तर ते छान प्रकारे तेलामध्ये ना मळून घेतात आणि त्यामध्ये पुरण भरून दोन्ही साईडने प्लॅस्टिकचं कव्हरिंग करतात आणि ते लाटतात. पण मला काय तसं जमत नाही, तर त्याच्यासाठी माझा हा ट्रायल फक्त नॉर्मली पुरण आहे तर ते व्यवस्थित प्रकारे भरावं आणि फुटू नये आणि व्यवस्थित फुगावी, व्यवस्थित व्हावी, तर तो माझा प्रयत्न असतो. पण मला काय तर ते जमत नाही. नॉर्मली मला जसं जमतं तर त्या प्रकारे मी ट्रायल केलेला आहे आणि तरी पण त्या फुटल्याच करताना. असं ही सण साजरे करण्यामागची ना माझी धडपड ही फार वेगळीच आहे असं मला तरी वाटतं. कारण ना अंगद हा जसा जसा मोठा होतोय, जसं जसं कळतंय तर त्याला त्या गोष्टी आहेत, म्हणजे नवीन नवीन सणाला आपण ज्या ज्या गोष्टी बनवतो किंवा करतो तर त्या गोष्टीची मजा आहे, मस्ती आहे, तर ती त्याला त्याच्या लाईफमध्ये किंवा त्या गोष्टी त्याला अनुभवायला देणं, ह्या गोष्टी करण्यामागे माझं हित असतं की त्याला गोष्टी तर त्या करून द्याव्यात म्हणून. आणि त्या ज्या आपण व्हिडिओ किंवा अशा गोष्टी बनवतो ना तर त्या गोष्टी आहेत तर त्याला नंतर दाखवल्या ना की त्याचे एक्सप्रेशन बघायला आहेत तर ते सुद्धा आपल्याला आवडतील. आणि प्रत्येक आईला असं वाटतं की ज्या गोष्टी आहेत ज्या आपण करतो आता तर त्या मोठ्या झाल्यावरती ना तर त्याला मिळाव्यात बघायला आणि तर तो बघून किती खुश होतो. तर त्या म्हणजे ते अनुभवायला त्याला देणं हे सुद्धा छान वाटतं असं गोष्टी. बघा ड्युटीला आल्याच्या नंतर ना या लोकांनी एवढं माखून ठेवले रंगाने, पण खूप मजा आली सर्व गोष्टी करायला. कधीतरी ड्युटीमधून आपल्या कामामधून वेळ आपल्यासाठी छान वाटलं.